हॅलो एलिस बॅच स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या 11वी अर्थशास्त्राच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. हा व्हिडिओ एलिस बॅच मधल्या सर्व स्टुडंट्ससाठी डेडिकेटेड आहे. जेवढे स्टुडंट्स आपल्या युट्यूब चॅनलवर 11वी अर्थशास्त्र, 11वी अकाउंट्स, 11वी OCM चे व्हिडिओ पाहत आहेत, 11वी इंग्लिश, इकॉनॉमिक्स सहकारचे व्हिडिओ पाहत आहेत, त्या सर्व स्टुडंट्ससाठी हा व्हिडिओ आहे. एक्झॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे की एलिस बॅच जे आम्ही लॉन्च केलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीने शिकवतो. आजच्या टॉपिकमध्ये जो टॉपिक आपल्याला जो पॉइंट डिस्कस करायचा आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तो आहे उत्पादनाचे 4 घटक. अर्थशास्त्रामधील सर्वात महत्वाचा हा टॉपिक आहे पहिल्या धड्यातला. आतापर्यंत आपण पहिल्या धड्याचे 4 ते 5 व्हिडिओ युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, तुम्हाला अवेलेबल आहे. हा जो टॉपिक आहे उत्पादनाचे 4 घटक हा 12वीला सुद्धा अर्थशास्त्रामध्ये आहे. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक 12वीला सुद्धा हा धडा आहे. पुरवठ्यामध्ये पण आहे, बाजाराचे प्रकारमध्ये सुद्धा आहे, त्याचबरोबर 11वीला सुद्धा आहे. आता उत्पादनाचे 4 घटक म्हणजे काय की आपल्या ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये जिथं जिथं वस्तूचं उत्पादन करण्यात येत आहे, जिथं जिथं वस्तूचं प्रोडक्शन करण्यात येत आहे, तिथे ह्या 4 गोष्टींची आवश्यकता असते. सर्वात पहिलं भूमी. भूमी म्हणजे काय? जमीन किंवा शेतजमीन. त्याच्यानंतर आहे श्रम. श्रम म्हणजे काय? मेहनत, कष्ट, काम. भूमी, श्रम. त्याच्यानंतर भांडवल आणि संयोजक. अशी उत्पादनाचे टोटल 4 घटक आहेत. चला फटाफट रिपीट करा. उत्पादनाचे टोटल किती घटक आहेत? 4. कोणते कोणते? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. पाठच झाले पाहिजे. उत्पादनाचे 4 घटक कोणते कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे टोटल 4 घटक आहेत. आता त्यापैकी पहिला घटक आपल्याला डिस्कस करायचा आहे भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक आहे. नैसर्गिक घटक म्हणजे काय की भूमीची निर्मिती तुम्हाला करू शकता येत नाही. असं कोणी आहे का जो शेतजमीन तयार करायला नाही? तुम्हाला त्या भूमीमधून, त्या शेतजमिनीमधून उत्पादन घेता येते, पण भूमीचे उत्पादन करता येत नाही. ते निसर्ग निर्मित देणगी आहे. त्यामुळे त्याला सर्वात पहिलं काय सांगितलेलं आहे? भूमी हा एक नैसर्गिक घटक आहे जे विनामूल्य देणगी आहे. हा सर, विनामूल्य देणगी कसं? माझ्या वडिलांनी तरी ते शेतजमीन 20 लाखाला खरेदी केलं, विनामूल्य कसं? विनामूल्य देणगी मीन्स तुमच्या वडिलांचा त्यावर मालकी अधिकार आहे. तुमच्या वडिलांना तयार केलेलं नाहीये, ते निसर्गामार्फत मिळालेलं आहे. त्याच्यावर तुमच्या वडिलांचा ताबा येण्यासाठी तुम्हाला 20 लाख रुपये मूल्य द्यावे लागलेले आहेत. राईट. त्यानंतर आता ही जी भूमी आहे, ह्या भूमीवर काय काय साधने उपलब्ध आहेत, कशा कशा प्रकारे? सर्वात पहिले चेक करा भूपृष्ठालगत. भूपृष्ठालगत म्हणजे काय की शेत जमिनीच्या बाजूला, त्याला मग काय म्हणतात? भूपृष्ठालगत. राईट. त्यानंतर भूपृष्ठाच्या वर. भूपृष्ठाच्या वर म्हणजे शेत जमिनीच्या वरच्या बाजूस, आणि भूपृष्ठाच्या खाली आणि शेत जमिनीच्या खालच्या बाजूस उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये अर्थशास्त्रामध्ये भूमी असं म्हटलेलं आहे. म्हणजे भूपृष्ठ म्हणजे काय की जमिनीचा वरचा भाग. आता जमिनीच्या आजूबाजूला तुम्हाला पाणी सापडते, जसं की शेतजमीन, शेताच्या बाजूला नदी वगैरे असेल तर भूपृष्ठालगत पाणी नावाचं नैसर्गिक साधन संपत्ती सापडते तुम्हाला. त्याच्यानंतर भूपृष्ठाच्या वर. आता भूपृष्ठाच्या वर काय? जमिनीच्या वर हवा आहे, सूर्यप्रकाश आहे, हे तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कन्सिडर केले जाते. त्यानंतर भूपृष्ठाच्या खाली आता विविध खनिज संपत्ती असतात, जसं की क्रूड ऑइल असेल, सोने चांदी असेल, जे की जमिनीच्या खाली, भूपृष्ठाखाली सापडते. या सर्वांना अर्थशास्त्रामध्ये काय कन्सिडर केलं जाते? भूमी. जसं की खनिजे बघा, उदाहरणार्थ खनिजे भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा व पाणी, वाळू, मृदा, माती हे भूपृष्ठालगत मिळते. सर वाळूची काय किंमत? सर मला सांगा. रेती आहे, रेतीचं मूल्य किती आहे? बिना रेतीचं आपण घर बांधू शकतो का? नाही. त्यामुळं मृदा हे भूपृष्ठालगत मिळते. पाणी सुद्धा भूपृष्ठालगत मिळते. पाण्याशिवाय जीवन कसं आहे? व्यर्थ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे सूर्यप्रकाश व हवा. हवा व सूर्यप्रकाश हे कसे असतात? भूपृष्ठावर मिळतात, जे की नैसर्गिक देणगी आहे. त्याच्याशिवाय जीवन आपण जगू शकत नाही. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर भूमी ही संकल्पना व्यापक आहे. व्यापक संकल्पना म्हणजे काय की त्याच्याबद्दल खूप काही माहिती डिस्कस वगैरे करता येते. ज्यातलं ओव्हरऑल शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त इथे 5 ते 7 ओळीमध्ये सांगण्याचा त्यांनी
प्रयत्न केलेला आहे. बट ऍक्च्युअल मध्ये जर भूमीची माहिती बघायचं तर भूमीची संकल्पना कसं आहे, व्यापक संकल्पना आहे. आणि लास्ट इथं काय सांगितलेलं आहे की उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला काय मिळतो, खंड मिळतो. आता उत्पादन कार्यात जसे की खंड देणे म्हणतात. आता शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये जर उत्पादन केल्यामुळे त्याच्या बदल्यात जे पण वस्तू तुम्हाला मिळत आहे, अन्नधान्य वगैरे मिळत आहेत त्याच्यातून, किंवा ज्या पण वस्तूचं उत्पादन तुम्हाला होते त्या मिळालेल्या उत्पादनाला खंड असे म्हणतात. किंवा त्या मिळालेल्या उत्पादनातून जे पैसे येतात त्याला काय म्हणतात, खंड. जसं की आता सपोज तुमच्याकडे 20 एकर शेत आहे आणि 20 एकर शेतावर तुम्ही ऊसाची लागवड केलेली आहे, बरोबर. आता त्या लागवडीतून जेवढे ऊस तुम्हाला प्राप्त होते त्या प्राप्त झालेल्या ऊसाला खंड म्हणतात. किती खंड झालं, 5 खंड, 10 खंड. किंवा तुम्ही काय करता, तुमची शेत लावून देऊन टाकता. आता शेत लावून दिल्यानंतर जो ओरिजिनल मालक असतो तो घरी बसून एकदम रिलॅक्स आराम करत असतो, आणि ज्याला ते शेत लावून दिलेलं आहे तो त्याच्यावर मेहनत वगैरे करत असतो, पाणी वगैरे टाकत असतो, आणि मग तिथून उत्पादन काढत असतो. आणि त्या उत्पादना थ्रू जेवढे पैसे येतात त्याला काय म्हणतात, खंड. म्हणजे भूमीचा जो मोबदला आहे तो काय आहे, खंड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे श्रम. आता श्रम म्हणजे काय की श्रम मीन्स माणसानं जे पण काही काम कष्ट वगैरे करण्यात येते त्याला श्रम म्हणतात. आता श्रम नावाचा जो घटक आहे, जस्ट वन सेकंड, श्रम हे कोणामार्फत करण्यात येते, श्रम हे व्यवसायातील श्रमिकांमार्फत करण्यात येते. श्रम हे कोणामार्फत करण्यात येते, व्यवसायातील श्रमिकांमार्फत करण्यात येते. ओके, आता चेक करा. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. मानवी घटक कशाला म्हणलेला आहे की जसं भूमी तुम्हाला निसर्ग निर्मित आहे, निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे, पण त्या भूमीवर जे कर्मचारी काम करायला, त्या भूमीवर जो शेतकरी राबायला आहे, दिवस रात्र मेहनत करायला आहे, तो कसा घटक आहे, तो एक मानवी घटक आहे. जर शेतकऱ्याजवळ पैसे असतील, मोठ्या प्रमाणावर भांडवल त्याच्याजवळ असेल, तर तो काय करतो, शेतमध्ये काम करण्यासाठी मजुरांची नियुक्ती वगैरे करतो. किंवा जर मजुरांची मजुरी देण्या इतकी जर पैसे नसतील तर स्वतः घरातले फॅमिलीतले लोक त्या शेतामध्ये जाऊन काम कष्ट वगैरे करत असतात. त्या करण्यात येणाऱ्या कामाला काय म्हणतात, श्रम असे म्हणतात. तर श्रम हा मानवी घटक आहे. आणि श्रम करण्यामागील मुख्य हेतू काय असतो, सपोज तुमच्या शेतामध्ये मजुरी करणारे बाया येत असतील किंवा काम करणारे माणसे येत असतील, तर ते जे तुमच्या शेतात येऊन काम करायले त्याच्या मागचा त्यांचा मेन पर्पज काय की त्यांना आर्थिक मोबदला पाहिजे. त्यांना काय पाहिजे, पैसा पाहिजे. आम्ही दिवसभर तुमच्या शेतामध्ये काम करायलो तर त्याचा अर्थ आम्हाला काय पाहिजे, पैसा. पैसा किती द्यावा लागतो, 300 रुपये दिवसाला, 400 रुपये दिवसाला. तेच इथं सांगण्यात आलेलं आहे की आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक म्हणजे काय, काम कष्ट मेहनत करणे, टोपलं उचलणे, अवजड पोते पाठीवर वाहून नेणे, किंवा शरीरानं काम करणे, वर खाली सामान आणून देणे. दुकानातला जो नोकर असतो तो गोदामामध्ये जाऊन सामान आणून देतो. म्हणजे त्याचे जे काम आहे ते शारीरिक मेहनत त्याला लागेल. किंवा बौद्धिक काम. आता बौद्धिक काम म्हणजे काय, जर एखाद्या शाळेवर टीचर असेल तर टीचरचं काम काय, कोणतं, अवजड टोपलं वगैरे वाहून नेणे किंवा पाठीवर पोतं घेऊन घेणे आहे का, नाही. टीचरचं काम काय, दिमाग चालविणे. एक अकाउंटंटचं काम काय, दिमाग चालविणे. सीएचं काम काय, दिमाग चालवणे. तर ते कोणतं काम आहे, बौद्धिक काम आहे. आता हे केलेल्या कामाला काय म्हणतात, श्रम म्हणतात. बरोबर आहे. कोणतेही लोक जे व्यवसाय एका ठिकाणी कामावर करत आहेत, जर ते शेतीमध्ये जात असतील तर ते शारीरिक काम वगैरे करायला, किराणा दुकानात नोकर असतील ते शारीरिक काम करायला. बट तेच जर एखादा व्यक्ती बँकेमध्ये कर्मचारी आहे, तेच जर एखादा व्यक्ती एखाद्या ऑफिसमध्ये एम्प्लॉई आहे, मग अशा वेळेस तो जो काम करायला तो कोणतं काम करायला, बौद्धिक काम. आता काम किंवा श्रम शारीरिक असू दे किंवा बौद्धिक असू दे, त्याच्या मोबदल्यात, त्याने केलेल्या कामाच्या मोबदल्यात, शारीरिक कामाच्या मोबदल्यात किंवा बौद्धिक कामाच्या मोबदल्यात त्याला जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्यास काय म्हणतात, श्रम असे म्हणतात. आणि मोस्ट ऑफ टाइम श्रम हा पैशामध्ये दिला जातो. श्रमाचा जो मोबदला असतो तो पैशामध्ये दिला जातो. बरोबर आहे. आणि इथं काय सांगितलेलं आहे, श्रम या उत्पादन घटकाला, म्हणजे श्रम नावाचा जो उत्पादन घटक आहे, श्रम नावाचा जो उत्पादन घटक आहे त्याला मोबदला मिळून काय देण्यात येते, वेतन किंवा मजुरी देण्यात येते. वेतन किंवा मजुरी देण्यात येते. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक,
अभियंता इत्यादींची कामे, जसं की सुतार आहे. सुताराचं काम काय, घराचे खिडक्या वगैरे बनवणे, चांगले दरवाजे पाट वगैरे बनवणे. आता त्याचं जे काम आहे सुताराचं काम, शारीरिक तर आहेच आहे, बौद्धिक तर आहेच. त्याला बरोबर ते इंच टेप वगैरे घेऊन दरवाजा बसवावा लागतो. नसतं असं दरवाजा बसवला तर मग ते अडकून जाईल, निघणारच नाही. काइंड ऑफ बौद्धिक तर आहेच, पण त्याचबरोबर शारीरिक सुद्धा आहे. त्याला लाकूड वाहावं लागतात, त्याला असं ते रंदा मारावं लागते जेणेकरून ते बरोबर शेप मध्ये येईल. त्याला अशा पद्धतीने दरवाजे बसवावं लागते जेणेकरून घरमालक वगैरे खुश होईल. म्हणजे त्याचं काम काय, शारीरिक काम आहे. आता त्याच्या बदल्यात त्याला काय मिळतात, पैसे मिळतात. राईट. लेखनिक आहे, लेखनिक म्हणजे अकाउंटंट आहे. अकाउंटंटला कुठं पोते वगैरे वज्ज मारून न्यायची गरज आहे का, नाही. त्याला फक्त एकच काम करायचं आहे, जे पण हिसाब किताब आहे ते व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काम आहे, बौद्धिक काम आहे, त्याच्या बदल्यात त्याला काय मिळते, वेतन मिळते, सॅलरी ऍट द एंड ऑफ द मंथ. त्याच्यानंतर आहे अभियंता. अभियंता मीन्स इंजिनियर, ते कोणताही असू दे, आय डोंट केअर. ओके, चला. त्याच्यानंतर दोन घटक आतापर्यंत आपले झालेले आहेत. पहिला घटक होता भूमी, दुसरा घटक होता श्रम. बरोबर आहे. टोटल उत्पादनाचे किती घटक आहेत, 4. चला रिव्हिजन टाइम. उत्पादनाचे टोटल किती घटक आहेत, कमेंट मध्ये फटाफट सांगा. उत्पादनाचे किती घटक आहेत, टोटल 4. कोणते कोणते, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. राईट. हे उत्पादनाचे टोटल 4 घटक आहेत. आता उत्पादन घटकांचा मोबदला, भूमीला खंड, श्रमाला वेतन. भूमीला खंड, श्रमाला वेतन. उत्पादनाचे 4 घटक आहेत. कोणते कोणते, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आता भूमीला काय मिळते, मोबदला खंड. श्रमाला मोबदला मिळून काय मिळते, वेतन. श्रमाला मोबदला मिळून काय मिळते, वेतन. त्याच्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला आवडत की यार हा सर किती चांगलं शिकवायला, मला समजून जात आहे, एकदम मराठी भाषेत सांगत आहेत, बाकीचे सर सगळे हिंदीमध्ये बोलतात, काही कळतच नाही, अर्ध्यापेक्षा जास्त दिमागाच्या वर जाते, बट हे सर तर एकदम आपल्यासारखी भाषा बोलायला. यस, DA2 अकॅडमीचे युट्यूब चॅनलवर जसा तुम्ही व्हिडिओ बघायला, तसंच DA2 अकॅडमीचं प्ले स्टोअरवर एक ऍप्लिकेशन सुद्धा आहे, जिथं मी स्वतः आणि माझ्यासोबत आमचे टीचर्स असतात, ते 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना डेली 3 घंटे शिकवतात. क्या बात कर रहे हो, हा डेली 3 तास. आतापासूनच जर अभ्यास करायची सवय लावलात तर 12वीला जास्तीत जास्त मार्क तुम्ही कव्हर करू शकता. आणि आमचं ड्रीम आहे की जेवढे स्टुडंट 2025 बोर्डामध्ये एक्झाम देणार आहेत, त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त 12वीचा अभ्यास एक्झामच्या 8 महिने अगोदरच आपल्याला कम्प्लीट करून टाकायचं, जेणेकरून एक्झामच्या पुढं जेव्हा बाकी लोक झोपेतून उठत असतील त्यावेळेस आपला पूर्णपणे अभ्यास झालेला असेल. त्याच्यासाठी सर आम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअरला जायचं आहे, DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे आणि प्ले स्टोअर वरून एलिस बॅच ऍप्लिकेशन वरून एलिस बॅच जॉईन करायचे, जिथं फक्त आणि फक्त 1000 मध्ये तुमचे 3 सब्जेक्ट कव्हर होतील. सर्वात पहिले सब्जेक्ट आहे ओसीएम, अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स. ओसीएम अर्थशास्त्र आणि अकाउंट हे 3 सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील, ज्याच्यामध्ये डेली 3 तास लाईव्ह लेक्चर्स होतील. राईट. ज्याच्यामध्ये तुम्हाला अशाच एकदम इंटरेस्टिंग पद्धतीनं शिकवण्यात येईल. आता टोटल उत्पादनाचे किती घटक आहेत, पब्लिक उत्पादनाचे टोटल 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. तर आतापैकी 2 घटक आपले ऑलरेडी झालेले आहेत त्याच्यामध्ये. जस्ट 1 सेकंड. आता रिमेनिंग 2 घटकांकडे आपण जाऊयात. त्याच्याबद्दल एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे काय नाही शॉर्ट मध्ये चेक करूयात. ओके. तर आता राहिलेले जे 2 घटक आहेत ते आहेत भांडवल. राहिलेले जे 2 घटक आहेत भांडवल आणि संयोजक. राईट. आता स्टेप बाय स्टेप आपण चेक करूयात की एक्झॅक्ट हे भांडवल म्हणजे काय, भांडवलाच्या एक्झॅक्ट घटकाबद्दल इथं काय सांगितलेलं आहे काय नाही ते. डन. तर आता भांडवल म्हणजे काय की व्यवसायाच्या सुरुवातीसाठी किंवा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायामध्ये व्यवसाय मालकाला सुरुवातीला काही ना काही पैसे टाकावे लागतात. त्या टाकण्यात येणाऱ्या रकमेला काय म्हणतात, भांडवल. जसे की आपण अकाउंट्स मध्ये बघितलं होतं, अन अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय ओनर इज कॉल्ड ऍज कॅपिटल. म्हणजे व्यवसाय मालकांमार्फत व्यवसायामध्ये जी पण रक्कम टाकण्यात येते त्या टाकण्यात आलेल्या रकमेस काय म्हणतात, भांडवल म्हणतात. आता व्यवसाय काय करते की व्यवसाय मालकाकडून पैसे घेत असते. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचा अकाउंटचा पहिला चॅप्टर झालेला असेल, बरोबर आहे, इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. त्याच्यामध्ये मी मॅक्सिमम एलिस बॅच मधल्या स्टुडंटला सांगितलं होतं की बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, बिझनेस ओनर अँड बिझनेस are two individual things. All transactions related to business are recorded in the books of account. Personal transaction of owner
इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच व्यवसाय मालकाचे फक्त आणि फक्त व्यवसाय मालकाचेच व्यवहाराची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात व्यवसाय मालकाने व्यवसायाच्या संबंधित केलेल्या व्यवहाराचीच नोंद होते. व्यवसाय मालक त्याच्या स्वतःच्या लाईफ मधल्या ट्रान्झॅक्शनची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात करू शकत नाही. आता व्यवसाय मालकानं व्यवसायात जर पैसे टाकले असतील तर त्या पैशाला व्यवसाय काय नाव देते? भांडवल. आणि हे भांडवल व्यवसायात टाकल्यामुळं व्यवसाय काय करते? व्यवसाय मालकाला त्याचा मोबदला मिळून की तू माझ्याजवळ 10 लाखाचं पैसे माझ्या व्यवसायात टाकला. सपोज व्यवसाय म्हणत आहे मालकाला की मालक तुम्ही मला 10 लाख रुपये व्यवसायासाठी दिलात. मालक 10 लाख रुपये व्यवसायाला दिला. कोण दिले? व्यवसायाचा मालक. कोणाला दिला? व्यवसायाला 10 लाख रुपये दिला. आता ह्या 10 लाखाच्या बदल्यात व्यवसाय काय करते? व्यवसाय मालकाला व्याज देते. की जसं तुम्ही बँकेकडून जर पैसे घेतलेले असता तर बँकेकडून जर जे कर्जाची रक्कम घेतलेली असता त्या कर्जाचा मोबदला मिळून किंवा कर्जाचा मोबदला परतावा म्हणून तुम्ही बँकेला काय करता? व्याज देता. तसंच व्यवसाय काय करते? व्यवसाय मालकाला त्या भांडवलावर व्याज देत असते. राईट. आता इथं काय चेक केलं असं करा, उत्पादन वाढविण्यासाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानव निर्मित घटक आहे. भांडवल हा उत्पादनाचा मानव निर्मित घटक आहे. पक्क पाठ करून टाकायचं. भांडवल हा उत्पादनाचा मानव निर्मित घटक आहे. मानव निर्मित म्हणजे काय? की व्यवसायात जी रक्कम टाकण्यात येते ते व्यवसाय मालकामार्फत टाकण्यात येते. ऑलराईट. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. आता व्यवसाय मालक जे व्यवसायात पैसे टाकायले त्याच्या बदल्यात व्यवसाय मालकाला ऍट द एंड ऑफ इयर काय मिळते? व्याज. आता व्यवसाय मालक जे व्यवसायात पैसे टाकायलाय ते फक्त पैशाच्या स्वरूपात होऊ शकते का? नाही. सपोज एखाद्या व्यक्तीला झेरॉक्सचं दुकान टाकायचं असेल तर फक्त पैसे लागतात का? नाही. त्या पैशातून त्याला यंत्रसामग्री खरेदी करावं लागते, झेरॉक्सची मशीन खरेदी करावं लागते, तरच त्याचा व्यवसाय चालतो. अदरवाईज चालतो का? नाही. म्हणजे व्यवसाय मालक व्यवसायामध्ये जे पैसे टाकतो त्या टाकलेल्या पैशानं विविध यंत्रणा वगैरे खरेदी करावं लागतात. त्यामुळे यंत्रसामुग्री व्यवसायासाठी काय असते? भांडवल असते. सपोज एखाद्या व्यक्तीला ऊसाचं रसवंती ग्रह टाकायचं बरोबर आहे, तर त्याला सर्वात पहिले काय खरेदी करावं लागेल? त्या ऊसाच्या रसाची मशीन खरेदी करावं लागेल. तर ती मशीन त्याच्यासाठी काय आहे? भांडवल आहे. राईट. त्यानंतर कारखाने, इमारत इत्यादी. आता काही काही ठिकाणी नुसतं मशीन घेऊन कामाचं आहे का? नाही. तर तिथे तुम्हाला जागा पण पाहिजे. एकतर जागा तुम्ही किरायाला घेऊ शकता किंवा जागा स्वतःची घेऊ शकता. जागा जर ती तुमच्या स्वतःची असेल तर ते तुमच्या व्यवसायासाठी काय? भांडवल आहे. ऑलराईट. उत्पादनाच्या 4 घटकांपैकी पहिला घटक आहे भूमी, ज्याला मोबदला मिळतो खंड. दुसरा घटक आहे श्रम, ज्याला मोबदला मिळतो वेतन. तिसरा घटक आहे भांडवल, ज्याला मोबदला काय मिळतो? व्याज. भांडवलाला मोबदला कशाच्या स्वरूपात मिळतो? व्याजाच्या स्वरूपात. भूमीला भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला काय? व्याज. आता त्याच्यानंतर लास्ट घटक आहे संयोजक. संयोजक मीन्स एंटरप्रेन्युअर. जो व्यक्ती स्वतः व्यवसाय टाकतो, व्यवसायामध्ये लागणारे जे सर्व काम आहेत ते स्वतः करत असतो, व्यवसायाशी रिलेटेड स्वतः घेत असतो, व्यवसायाची जाहिरात कुठे करायची, व्यवसायाची जागा कोणती असली पाहिजे, व्यवसायासाठी लागणारी ऍडव्हर्टाइजमेंटची प्लॅनिंग काय असली पाहिजे, व्यवसायामध्ये कसे कसे प्रकारचे कर्मचारी काम केले पाहिजे, व्यवसायासाठी इन फ्युचर प्लॅनिंग काय असली पाहिजे, व्यवसायामध्ये करंट पोझिशन मध्ये कोणता प्रोडक्ट चांगलं काम करत आहे त्याच्या मागचे रिझन जाणून घेतले पाहिजे, व्यवसायामध्ये येणाऱ्या काळात कोणतं प्रोडक्ट लॉन्च केले पाहिजे, व्यवसायाचा पैसा कोणत्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, व्यवसायाचे फ्री सॅम्पल्स कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. छोट्यातल्या छोट्यापासून ते मोठ्यातले मोठे डिसिजन जो व्यक्ती घेतो त्या व्यक्तीला काय म्हणतात? संयोजक. संयोजक हा उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कॅप्टन किंवा कप्तान होय. राईट. संयोजक म्हणजे त्या व्यवसायाचा प्रमुख व्यक्ती आहे जो व्यवसायाशी रिलेटेड सर्व डिसिजन घेतो. जसे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे बोट नावाची एक कंपनी आहे जे की हेडफोन प्रोडक्ट्स बनवते. बोट नावाच्या कंपनीचा एंटरप्रेन्युअर, मालक, संयोजक, कप्तान कोण आहे? अमन गुप्ता. आपण शार्क टँक इंडिया नावाची सिरियल बघितली असेल, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. इव्हन एलिस बॅच मध्ये सुद्धा आम्ही जेव्हा लाईव्ह स्ट्रीम्स घेतो त्याच्यामध्ये आम्ही सर्व डिटेल स्टुडंटला दिलेले आहेत की एंटरप्रेन्युअर कोणाला म्हणतात आणि त्यांच्या कंपनीचे नाव काय. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असताल तर तुम्हाला काय काम करायचंय? गुगलवर जायचंय. गुगलवर जाऊन
टॉप 5 कंपनीचे नाव आणि त्यांच्या एंटरप्रेन्युअर्सची नावं, त्यांच्या मालकांची नाव. जसं की आता मी बोटचं अमन गुप्ता सांगितलेलं आहे, तर तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे बोट अमन गुप्ता, बरोबर आहे. त्याच्यानंतर खूप सारे कंपनीज आहेत, जसे की अश्नीर ग्रोवर सुद्धा शार्क टँक मध्ये होते, बरोबर आहे. तर त्या अश्नीर ग्रोवर यांनी सेकंड युनिकॉर्न या थर्ड युनिकॉर्न नावाची कंपनी टाकली होती. त्यांनी त्यांचे मालक आहेत. इव्हन भारत पेज मध्ये सुद्धा ते संयोजक म्हणून भूमिका काही दिवस पार पाडली होती. ओके, तर तिथे काय सांगितलं आहे, उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. आता हे अमन गुप्ता जे काम करायला त्याच्या व्यवसायामध्ये बोट कंपनीसाठी दिवस रात्र मेहनत करायला, कशासाठी करायला की कंपनीला काय झालं पाहिजे, प्रॉफिट झालं पाहिजे. कंपनीला काय झालं पाहिजे, प्रॉफिट. संयोजकाचं एकच काम, संयोजकला काय पाहिजे, नफा. संयोजकाला काय पाहिजे, नफा. जसं भूमीला खंड, संयोजकाला नफा. भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा. राईट. श्रमाला वेतन, संयोजकाला नफा. उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचा मोबदला डिफरंट आहे, बरोबर आहे. उत्पादनाचे जे 4 घटक आहेत प्रत्येक घटकाचा मोबदला एक डिफरंट आहे, जेणेकरून तुम्हाला पाठांतर केलं पाहिजे किंवा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता इथं संयोजक आहे. संयोजक म्हणजे काय, उद्योगाचा प्रमुख किंवा प्रमुख व्यवस्थापक किंवा कॅप्टन असतो, ज्याला व्यवसायाचे सर्व डिसिजन घ्यावं लागतं. जसं आता क्रिकेट मॅच चालू आहे, करंट सिच्युएशन मध्ये इंडियाचा जो कॅप्टन आहे, अज्युम करा की विराट कोहली आहे, तर कोणता प्लेअर बॉलिंग करेल, कोणता प्लेअर बॅटिंग करेल, कधी कोणत्या फिल्डरची फिल्डिंगची पोझिशन चेंज झाली पाहिजे, पॉवर प्ले कधी घेण्यात येईल, सुरुवातीला बॅटिंग करायचं का बॉलिंग करायचं आहे, हे मेन जे डिसिजन असतात, किंवा प्लेइंग 11 मध्ये कोणाला घेतलं पाहिजे, हे जे सर्व डिसिजन असतात ते कोणाच्या हातामध्ये असतात, कॅप्टनच्या हातामध्ये असतात. तसंच संयोजक म्हणजे जो व्यवसायाचा कॅप्टन असतो त्याच्या हातामध्ये व्यवसायानं झालेलं उत्पन्न कुठं कुठं त्याची नोंद केली पाहिजे, व्यवसायानं कुठं कुठं ते उत्पादन झालेले पैसे गुंतवणूक केली पाहिजे, व्यवसायामध्ये नवीन प्रोडक्ट कोणतं लॉन्च झालं पाहिजे, असे सर्व डिसिजन्स कोणाच्या हातामध्ये असतात, संयोजकाच्या हातामध्ये असतात. आय होप हे जे 4 उत्पादनाच्या घटकाबद्दल एकदम बेसिक छोटासा व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकलेला आहे ते तुम्हाला समजलं असेल. आता एलिस बॅचच्या स्टुडंटसाठी जेवढे 11वी कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी DA2 अकॅडमीने एलिस बॅच लॉन्च केलेली आहे. तर त्या एलिस बॅच मध्ये आम्ही ह्याच टॉपिकवर 1 तासापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व घटक आम्ही सिस्टमॅटिकली पद्धतशीररित्या डिस्कस केलेला आहे, जेणेकरून फक्त व्हिडिओ बघितलं तरी तुमचं काम होऊन जाईल. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. एलिस बॅच जर जॉईन करायची असेल तर तुम्हाला ह्या दिलेला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे 9175956699 या नंबरला कॉल करायचा आहे, किंवा प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथं जाऊन चॅट सेक्शनला तुम्हाला मेसेज करायचं आहे की आय वॉन्ट टू जॉईन 11 कॉमर्स बॅच, किंवा मराठीमधून मला 11वी कॉमर्सचे क्लासेस लावायचे असतील तर कमेंट करायचं. लगेच आमच्या मार्फत तुम्हाला कॉल येईल आणि मग पेमेंट प्रोसिजर आम्ही तुम्हाला सांगू की अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता. ऑलराईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटत नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण 11वी कॉमर्सचे खूप सारे व्हिडिओज आणखी आपल्या चॅनलवर येणार आहेत. थँक्यू सो मच.